नमस्कार. काव्ययोग काव्यसंस्था आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी 2026 या स्पर्धेसाठी मी मीरा कैलास गायकवाड पुण्याहून माझी एक स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे श्रीमंती. एका भल्या मोठ्या बिल्डिंगचं काम सुरू होतं. एका भल्या मोठ्या बिल्डिंगचं काम सुरू होतं. एक जोडपं त्या कामावर राबत होतं. पोटाची खळगी भरत होतं. आपल्या पिलांसाठी भविष्याचे धागे विणत होतं. त्या भल्या मोठ्या बिल्डिंग शेजारीच त्यांनी आपलं एक छोटंसं झोपडं थाटलं. त्या भल्या मोठ्या बिल्डिंग शेजारीच त्यांनी आपलं एक छोटंसं झोपडं थाटलं. घरापुढलं अंगण तिने सारवलं आणि त्या झोपडीला एक वेगळंच रूप आलं. दारापुढल्या अंगणात एक चूल तिने मांडली. दारापुढल्या अंगणात एक छोटीशी चूल तिने मांडली. तेव्हा तो तिला मदत करत होता. हवं नको ते विचारत होता. पहा, गरिबीतही त्यांचा संसार कसा छान असा फुलत होता. जेवणही त्यांची हसत खेळत पार पडली. जेवणही त्यांची हसत खेळत पार पडली. ती नको म्हणत असतानाही त्याने तिला आवरायला मदतच केली. समजूतदार होते दोघेही. समजूतदार होते दोघेही. एकमेकांचे सुखदुःख वाटून घेत होते. पैशाने नव्हे तर प्रेमाने आपले घर श्रीमंत करत होते. महाल उभा राहत होता समोर, पण त्यांचं तिकडे लक्ष नव्हतं. महाल उभा राहत होता समोर, पण त्यांचं तिकडे लक्ष नव्हतं. कारण एकमेकांच्या सहवासात त्यांना सुखाचं घरटं गवसलं होतं. चार भिंतींनी घर होत नसतं. चार भिंतींनी घर होत नसतं. प्रेमानं त्यांना घर पण येतं. चार भिंतींनी घर होत नसतं. प्रेमानं त्याला घर पण येतं. आणि समजूतदार सोबतीच्या साथीने मग आयुष्यही कसं बहरत जातं. धन्यवाद.